सोहा 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 ग हे सगळं काय केलंस तू सोहा हे बाळा सोहा 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 काय झालं हा सोहा अगं हा काय वेडेपणा आहे सगळा काय झालं बाळा हा? सांग. काय झालं सोहा हे सोहा हं? मला सांग काय झालं वहिनी हा मला वाटतं काहीतरी भीषण घडलंय सोहा त्याशिवाय अशी नाही वागणार ही सोहा काय झालं बाळा अगं काय होतंय सोहा अगं बोल तरी अगं सांग ना काय होतंय बाळा काय झालं काय होतंय काय होतंय सोहा वहिनी विचारून विचारून थकलो आम्ही आता हो ना एक शब्दही बोलायला तयार नाहीये ती अभि अरे याआधी असं कधीच वागले नव्हती रे अभि आता काहीही लपवू नकोस नक्की काय घडलंय ते सगळं तू आम्हाला सांगणार आहेस आई बाबा नेहमी म्हणायचे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आणि काळ हा ठरलेला असतो मला असं वाटत होतं की योग्य वेळ आल्यावर सगळं खरं काय ते मी तुम्हाला सांगून टाकेन पण आता वाटतंय नियतीनं माझ्यासाठी हीच वेळ निवडली आहे पण असं नक्की काय घडलंय बरंच काही आई आपल्या घरात राहणारा तेजस सहस्त्रबुद्धे हा कोणी फ्रान्स रिटर्न येणारा नसून सोलापुरात राहणारा एक फंगी लफंगा विक्रम राजे शिर्के हा कोणी फ्रान्स रिटर्न येणारा नसून सोलापुरात राहणारा एक फंगी लफंगा विक्रम राजे शिर्के आणि त्याची दुसरी ओळख हा मीनाक्षीचा आधीचा नाव आणि त्याची दुसरी ओळख हा मीनाक्षीचा आधीचा नाव आणि आपल्या बाबांचा
वहिनी 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 परत फोन बंद करून कुठं गेलाय आता? इथं घर लावायचंय, लग्नाची तयारी करायची. या पक्या, अरे बाबा कुठं जाऊन उलटलाय? आता तर खरी गरज होती म्हणून तर तुला सांभाळला होता अशा टायमासाठी. पक्याच्या बहिणीचा नंबर घेतला होता खरा. हिला फोन करतो. हॅलो, हा कोण बोलतोय? पक्या कुठे? दादा, तो सोलापूरला गेलाय. काय? कुठे गेलाय? सोलापूर? हॅलो हॅलो, तो खालापूरला गेलाय. खालापूरला कशाला गेलाय? हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो, जरा मोठ्याने बोला ना. हॅलो. हा मोठ्यानेच बोल. हॅलो हॅलो. चुकून तोंडातून सोलापूर निघालं. बरं झालं खालापूर सांगितलं. काय शाळा चालली? आपण सोलापूर ऐकलंय, काही खरंच सोलापूर म्हटली होती. खालापूर जरी म्हणली असेल तरी खालापूरला कशाला ओळखलाय? काहीतरी गडबड दिसते. अभि, मला खरंच काही कळत नाहीये. तू जे काही सांगतोयस ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हटला ना तरी मनाला या गोष्टी पटतच नाहीये. विश्वास तर माझाही बसत नव्हता, पण जे काही आहे ते हेच खरं आहे. आई आई, आई पाणी नको. आई, मला माहिती आहे तुमची माफी मागण्याची माझी पात्रताही नाहीये, पण हे जे काही घडलं ते सगळं. मीनाक्षी, अगं माफी मागायची हिम्मत कशी झाली तुझी? अगं नवरा गेलाय माझा. कुणामुळे? फक्त तुझ्यामुळे. तू या घरात पाऊल टाकल्यापासून त्याने तुला आपली मुलगी मानलं होतं. मी पण पोटच्या मुलीप्रमाणे तुझ्यावर प्रेम केलं आणि त्या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळालं? हे अगं तुझ्या एकटीच्या आयुष्यासाठी तू या घरातल्या किती माणसांची आयुष्य पणाला लावलेस तुला काही कल्पना आहे का? अजून किती जणांच्या आयुष्याचं वाटोळ करणार आहेस तू? का केलंस तू असं? तुला समजून घेण्यात आम्ही कुठे कमी पडलो होतो म्हणून तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस. अगं बोल ना, आता का तुझं तोंड बंद आहे? आणि एवढं सगळं करून बर माफी मागताना तुला काहीच नाही का ग वाटत? मीनाक्षी, तुला माफी मागाशी सुद्धा ना लाज वाटली पाहिजे. अभि तुला मी आधीपासून सांगत होते ना, ही मुलगी आपल्या घरासाठी आणि तुझ्यासाठी धार्जिन नाही म्हणून.
पण त्यावेळेस तू माझं ऐकलं नाहीस. शेवटी आज काय झालं? माझा दादा गेला रे. माझा दादा गेला. तुझ्यामुळे जे नुकसान झालंय ना आमचं, ते उभ्या आयुष्यात कधी भरून निघणार नाहीये. आणि आज तू सोहाच्या आयुष्याशी खेळत होतीस. अगं अगं, बाहेर जर लोकांना समजलं ना तर लोक काय म्हणतील? माझ्या सोहाचं लग्न कुणाशी ठरवलं होतं आम्ही? तर आमच्या सुनेच्या आधीच्या नवऱ्याशी. तुला सून म्हणायला सुद्धा ना लाज वाटते मला. खरं तर तुझ्या कानाखाली आवाज काढावा असं वाटतंय मला, पण फक्त तुझ्या पोटात असलेल्या बाळाचा विचार करून मी हातावरता घेते. मीनाक्षी, मैत्रीण म्हणवतेस ना ग मला? एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास तू. ठीक आहे, हरकत नाही. कोणाला काय सांगायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुला माझ्या आयुष्याची खेळण्याचा काय अधिकार होता मीनाक्षी? त्या हरामखोर विक्रमशी माझं लग्न झालं असतं आणि उद्या मला सगळं खरं कळलं असतं तर काय केलं असतंस तू? माझ्या इमोशन्सशी खेळताना जराही लाज नाही का ग वाटली तुला? तुझ्यामुळे माझ्यावर जीव द्यायची वेळ आली असती अगं मीनाक्षी. बहिणी म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून नाही, पण निदान एक बाई म्हणून तरी माझा विचार करायचा. तिने आयुष्यात फक्त स्वतःचाच विचार केला. तिला दुसऱ्यांच्या भावना काय कळणार म्हणा. पण आता बस झालं. मी आपल्याला खूप काही सांगितलं आणि आपण हिचं खूप काही ऐकून घेतलं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. याआधी मी जे काही करायला हवं होतं ना ते मी आता करणार. हिला या घरात राहण्याचा अधिकार नाही. काही हक्कच नाहीये हिला. त्याच्या आता हिला घराबाहेर काढायचंय. म्हणते ना अभि, आता तू मध्ये पडू नकोस. एकतर आधीच हिच्या बाबतीमध्ये मी तुमच्या सगळ्यांकडून खूप काही ऐकलंय. आता माझी काहीही ऐकण्याची इच्छा नाहीये. मी तिच्याबद्दल बोलतच नाही आते. काही झालं तरी तिच्या पोटात माझं बाळ हे विसरता येणार नाही. आणि तसंही जोपर्यंत विक्रमला आता शिक्षा होत नाही तोपर्यंत हिला बाहेर जाऊ देणं योग्य नाही. कारण त्याच्याबद्दल आपल्याला सगळं काही कळलेलं आहे, हे त्याला कळता कामा नये. त्यामुळे आता यापुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला सावधपणे टाकावं लागणार आहे. पहिली आराम कर. हॅलो, अभिदादा पक्या बोलतोय. हा कुठला नंबर? हा नवीन नंबर घेतलाय. जुना मुद्दाम बंद ठेवलाय, नाहीतर विक्रम त्रास देत राहिला असता. हो, बरं आपलं सोलापुरातलं काम झालं का?
दादा इथलं काम झालंय. इथं आल्यावर मला बरेच पुरावे मिळालेत विक्रम विरोधात. ते मी घेऊन लगेचच निघतोय. बरं मला सांग, आपल्याला त्याच्याविषयी जे काही कळलं होतं ते सगळं खरं आहे का? हो अभि दादा, 100% खरं आहे. अहो इथे आल्यावर मला कळलं वहिनींशी त्यांनी जबरदस्तीने लग्न केलं होतं. खूप त्रास द्यायचा वहिनींना, छळ करायचा, कोंडून ठेवायचा, मारायचा. अहो कधी कधी तर जीव घेणे खेळ सुद्धा खेळायचा त्यांच्यासोबत. शेवटी या त्रासाला कंटाळून वहिनीने इथून पळ काढला. दादा एक खरं सांगू का, मला वहिनींबद्दल तुमच्याशी खूप बोलायचं होतं. तुमचं लग्न झाल्यावर पण विक्रम त्यांना त्रास देत होता. तुमच्या नकळत खूप छळ करायचा त्यांचा. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. पण तुमचं घर वाचावं म्हणून वहिनी त्याच्याशी लढतायत हो. 1-2 वेळा तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला विक्रमने. पण फक्त वहिनी होत्या ना म्हणून तुम्ही वाचलात. अहो दादा, तुमच्या प्रेमासाठी वहिनीने आतापर्यंत जे काही केलंय ना त्याला तोड नाहीये हो. त्यांच्या त्या संघर्षासमोर त्यांच्या चुका काहीच नाहीये. अहो दादा, विक्रम सारख्या माणसाला सामोरं जाणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाहीये. अहो दुसरी बाई असती ना तर तिने कधीच हार मानली असती. पण तुमच्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा केली नाही. मग तिथे हार मांडण्याचा प्रश्न येतोच कुठे? दादा, तुम्ही आणि तुमचं कुटुंब खूपच नशीबवान आहे हो. कारण वहिनींसारखी व्यक्ती तुमच्या कुटुंबात राहते. एनिवे पक्या, तू ऐक आता. तू तिकडनं निघ आणि लवकरात लवकर मुंबईत पोच. आणि मुंबईत आल्यावर काय करायचंय ते तुला माहीतच आहे. हो दादा, मी मुंबईत आल्यावर तुम्ही सांगितलेलं काम झालंच म्हणून समजा. चला ठेवतो. गुड आफ्टरनून सोहा. सोहा, माझं ऑलरेडी सगळं सामान शिफ्ट झालेलं आहे. बेसिक सेटअपही रेडी झालेला आहे. मी तर म्हणतो तू एकदा घरी येऊन बघतेस का कसं झालंय ते? मला असं वाटतं ना, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. आपण शॉपिंग सुद्धा आत्ताच उरकून घेऊयात का? सोहा, आय एम सो एक्साइटेड. मला असं वाटतंय की हे असं झालंय की कधी एकदा शिफ्ट होतोय आणि कधी एकदा आपलं लग्न होतंय. म्हणजे एकदा नवीन घरात शिफ्ट झालो की मग लग्न आणि नंतर काय प्रकार आहे स्वाहा? काय झालं? स्वाहा, हा सगळा काय प्रकार आहे? खबरदार माझं नाव घेतलंस तर. मला तुझं खरं रूप कळलंय. तू खरंच विक्रम राजशिर्के. कोण विक्रम राजशिर्के? अजून एक कानाखाली मारली की तुला तुझं नावही आठवेल आणि आपलं गाव सोलापूर आहे हेही आठवेल. तुला लाज नाही वाटली का रे? आमच्या सगळ्यांच्या इमोशन्सची खेळताना तुला जराही लाज नाही वाटली? निदान एक माणूस म्हणून तरी लाज बाळग आता. मी तुला तुझा खरा चेहरा दाखवून देत असताना मलाच विचारतोस कोण विक्रम राजशिर्के म्हणून?
हे बघ सोहा, तुला काहीतरी गैरसमज होतोय. मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे. हा, हो ना? तो माझा गैरसमज दूर करण्यासाठी जे सांगणारच ना, ते जाऊन मीनाक्षीला सांग. जी तुझी आधीची बायको.